प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 3. आपण काल 4 क्वेश्चन घेतलेले. हे क्वेश्चन विदाउट युजिंग सेंटर आहे. विदाउट युजिंग म्हणजे सेंटरचा वापर नाही करायचा. कालचे जे क्वेश्चन होते ते सेंटरचा वापर केला होता. आपण कसं सेंटर पासून एक लाईन मारत होतो, आठवतं? एक पॉईंट इकडून, एक पॉईंट इकडून. इकडे जरी कॉर्ड असली तरी सेंटर घेत होतो आपण, म्हणजे सेंटर मधूनच एक लाईन घेत होतो, बरोबर आहे. आता विदाउट युजिंग सेंटर, सेंटरचा वापर न करता टँजंट काढायचे. मग त्याच्यासाठी काय करायचं? तुम्हाला आता पॉईंट दिलेला आहे, त्यांनी पॉईंट वगैरे काही दिलेलं नाही, मग त्यांनी फक्त सर्कल दिलेलं आहे 3.6चं. कितीचा? 3.6. आपण 3.6चं सर्कल काढलेलं, मग 3.6 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता काय करायचं? कोणताही एक ट्रायंगल काढायचं. काय काढायचं? कोणता एक ट्रायंगल. बघा, इथं असा एक पॉईंट घ्यायचा, इथंच काय घ्यायचा, कारण काढणं सोपं असतं. इथं एक पॉईंट घ्यायचा, कळालं? इकडे लक्ष द्या. असा एक पॉईंट घ्यायचा, समजा सी घेतला. कोणता पॉईंट घेतला? सी, बरोबर आहे. असा पॉईंट घ्यायचा सी. आता काय करायचं? सी पॉईंट घेऊन फक्त एक ट्रायंगल काढून घ्यायचा, कोणताही असा. हा एक ट्रायंगल काढला समजा, बघा, विदाउट युजिंग सेंटर. काय केलं आपण? एक सर्कल काढलं. किती सेंटीमीटर? 3.6 सेंटीमीटरचं एक सर्कल काढलं, बरोबर आहे. एक सी पॉईंट घ्यायचा, नेहमी इथंच घ्या. त्याचं रिझन तुम्हाला कळेलच. इथं कळालं काय घेतलं तर समजलं. या सी पॉइंटला कन्सिडर करून तुम्ही एक सर्कल काढून घ्यायचं. कळालं? सर्कल काढता येईल, सेम नावं ठेवायची नेहमी, समजलं का? आता काय काढायचं? ट्रायंगल. सर्कल आलं होतं ते. ट्रायंगल काढायचं म्हणजे आपण नेमकं काय करतो बघा, आपण काढतो एक कॉर्ड. काय काढतो? एक कॉर्ड काढतो आणि हा एक अँगल काढतो. त्याला इन्स्क्राइब अँगल म्हणतात. इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय? कॉर्ड वरती काढलेला अँगल. कळालं का? म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा ट्रायंगल काढसाल तेव्हा ऑटोमॅटिक तो अँगल येऊन जाईल. काढा इथपर्यंत सगळेजण. याला काही मेजरमेंट नाही, किती डिग्री, किती सेंटीमीटर, काय काढायचं तसं वगैरे काही नाही. आता आपण काय केलं होतं तुम्हाला आठवतं का? इकडे बघा, हे असे पार्ट केले होते, आठवतं? 1 2 3 4 5. हा एक असा पार्ट याला जोडायचा आपण ट्रायंगल काढताना, आठवतं? आपण हाच अँगल इथं घेत होतो, आठवतो का? कसं? एक लाईन मारायची अशी, मग तीच लाईन अशी मारत होतो, बरोबर आहे. नंतर या 2 लाईन एवढं अंतर घेत होतो, मग इथं पॉईंट ठेवून असं ते अंतर मारत होतो आणि असा एक पॉईंट मारून घेत होतो. कळालं का? सेम प्रोसिजर इथं करायची सर्कलमध्ये. कशी? बघा, हा अँगल ए अँगल आपल्याला सी, हा जो ए अँगल आहे कोणाजवळ काढायचा आहे? सी जवळ. कसा? या प्रोसिजरनं. बघा, आता ए पासून एक चॉक मारा असं कोणताही, त्याला नाव द्या एम एन. कळालं? सेम अंतर कायम ठेवून इकडे लक्ष द्या. ए पासून एम एन मारला का नाही तुम्ही, सेम अंतर सी पासून मारून घ्या. असं पूर्ण मारा, खाली आला तरी चालेल, घ्या मारून. हा जो चॉक मारलेला आहे हा तुम्ही एक्सटेंडही करू शकता. थोडा मोठा घेतला तर मोकळं सर्कल येईल. कसं? इथूनही घेऊ शकता असा एम एन. मग एवढा जर हा जो चॉक मारलेला आहे तुम्ही ए पासून एम एन, सेम इथं पण मोठा येईल, मग असा थोडा. कळालं? असं झालं असेल ना? आता त्याच्यानंतर काय प्रोसिजर केली होती? या दोघांमधलं अंतर घेतलं होतं आपण, बरोबर आहे. मग काय करायचं? इथून एक असा पॉईंट ठेवा, इथून एक असा चॉक मारायला, एम वरून एम एन. अंतर कोणतं घ्यायचं? एम एन. एम वरून एन असं चॉक मारा, सेम अंतर कायम ठेवा. घेतलं अंतर सर्वांनी? बघा, एम एन अंतर घेतलं सर्वांनी. इथं पॉईंट ठेवायचा. बघा, याला नाव द्या एम डॅश. काय नाव द्या? एम डॅश. का? तुमचं चुकणार नाही. एम वरून मारलं होतं की नाही आपण, आता कुठून मारसाल मग? एम डॅश वरून. याच्यावरती एक चॉक मारा असा, या लाईन वरती. हा जो पहिला कर्व मारलेला आहे त्याच्यावरती मारा. असा येईल तो कुठेतरी. मारला? हे 2 पॉईंट जोडून घ्या. ही झाली तुमची रिक्वायर्ड टँजंट. ज्यांनी करेक्ट काढलेला असेल त्यांची बरोबर टँजंट येईल, आतही जाणार नाही, बाहेरही राहणार नाही. काय केलं आपण? एक सर्कल काढलं. काय काढलं? सर्कल. एक पॉईंट घेतलं सी, इथेच घ्यायचा नेहमी. इथेच का घ्यायचा नेहमी? समजलं का तुम्हाला? टँजंट काढायला या पॉईंटला सोपं असतं. सीबी कॉर्ड काढा, त्याच्यानंतर ए अँगल घ्या. त्याच्यापेक्षा काय करायचं? सरळ सरळ एक ट्रायंगल काढून घ्यायचं.
कोणतं एक ट्रायंगल काढा. नंतर याला नाव पण सेम द्यायची, म्हणजे कन्फ्युजनचं काम राहणार नाही. कोणतं नाव? CAB. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए जो अँगल आहे तो कुठे काढणे आपल्याला? सी बसेल. ए जवळचा अँगल कोणाजवळ काढलाय? सी जवळ. मग ए जवळचा अँगल सी जवळ काढण्यासाठी कोणती ट्रिक म्हटल्यापेक्षा कोणती मेथड असते ती? आर्क मेथड. एक आर्क मारून घ्यायचा MN, सी पासून तोच आर्क मारून घ्यायचा MN एन डॅश. पण तुम्हाला एन डॅश भेटणार आहे का सुरुवातीला? नाही. एन डॅश भेटण्यासाठी काय करावं लागेल? MN अंतर घ्यायचं, M वर चॉक ठेवायचा आणि एक आर्क मारून घ्यायचा, तिथं तुम्हाला एन डॅश पॉईंट भेटेल. हा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर एकाच लाईन मध्ये येईल. जर अंतर तुम्ही करेक्ट अंतर घेतलेलं असेल तर ही जी टँजंट ती बरोबर सी ला टच करेल, आता येणार नाही आणि बाहेरही राहणार नाही. कळालं का? सेम क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम सेट 4 क्वेश्चन नंबर 3 सोडवा. आता त्याच्यात काय म्हटलेलं तुम्हाला? ड्रॉ एनी सर्कल. एनी सर्कल म्हणजे काय? कोणतेही तुम्ही काढू शकता, कोणत्याही रेडियसचं. मग आता इथे 3.6 घेतली होती, तिथे 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता. चला काढून दाखवा मला. क्वेश्चन नंबर 4 मधलं तिसरं, सॉरी प्रॉब्लेम सेट 4 मधला तिसरा. सेम बघा, हा जो क्वेश्चन आहे परत एकदा तुम्हाला रिपीट करतो, समजलं नसेल तर. प्रॉब्लेम सेट 4 मधला क्वेश्चन नंबर 3. एक बघा, एका शब्दावर लक्ष ठेवायचं. कोणता? विदाउट युजिंग सेंटर. केंद्रबिंदू न वापरता. विदाउट युजिंग सेंटर म्हटलं की काय समजायचं आपल्याला? अँगल काढायचा आहे. सर्कल समजून घ्या तुम्ही, थोडे सरकून राहिले ते. समजून घ्या थोडं. असा एक ट्रायंगल काढायचा, बरोबर आहे. ज्यांचं झालेलं आहे ते दुसरा क्वेश्चन लिहा, बाकीचे लक्ष द्या. 6 नंबर. आता ABC. आता काय करायचं आपल्याला? ए पासून एक आर्क मारायचा असा MN. कोणता? MN. सेम अंतर कायम ठेवून सी पासून मारून घ्यायचा, इथं नाव द्यायचं M डॅश. त्याच्यानंतर काय करायचं? MN एवढं अंतर घ्यायचं, M डॅश वर ठेवायचं एक टोक आणि असा एक चॉक मारून घ्यायचा, इथं नाव द्या N डॅश. आणि बरोबर ही अशी तुमची टँजंट बरोबर तुम्ही काढू शकता. तुम्ही जर परफेक्ट अंतर घेतलं, डिस्टन्स चेंज होऊ दिलं नाही, तर तुमची परफेक्ट टँजंट येऊन जाईल. सोपं आहे, काही अवघड नाहीये. बघा, आतापर्यंत जे आपण टाईप वाईज घेतलेले, पहिलं युजिंग सेंटर वापरून काढलेले क्वेश्चन, त्याच्यानंतर विदाउट युजिंग सेंटर. आता हे झालं सर्कलवर काढणे. कुठं काढणं? सर्कलवर. सर्कलवर काढणे. त्याच्यात काय बघा, सर्कलवर काढण्यासाठी काय असतं? एकच टँजंट भेटली आतापर्यंत. सी पॉइंटला एकच टँजंट भेटली. आता काल आपण काढलो होतो कॉर्ड, MN कॉर्ड काढली होती. कोणती? MN. M ला एक टँजंट भेटली, N ला एक टँजंट भेटली. आता आपल्याला बाहेरून काढायचंय. कुठून काढायचंय? बाहेरून. बाहेरच्या पॉइंटवरून काढताना आपल्याला 2 टँजंट भेटतात. किती भेटतात? 2. म्हणजे सर्कलच्या पॉइंटवर एकच टँजंट काढते, बाहेरच्या पॉइंटवरून किती टँजंट निघतात आपल्या? 2. किती? 2. आता तुम्हाला किती पॉइंट म्हटलेलं होते? हे कितीचं आहे सांगा? सर्कल 3.4 सेंटीमीटरचं सर्कल आहे, बरोबर आहे. याला नाव द्या O. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये लक्ष ठेवायचं. बरोबर, कुठून डिस्टन्स घ्यायचे तेवढं लक्ष ठेवा. ड्रॉ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.4 काढलेले. टेक अ पॉइंट Q ऍट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. 5.5 सेंटीमीटर वर कोणता पॉइंट घ्यायचं सांगितलेलं आहे? Q. कुठून घ्यायचं सांगितलेलं आहे? फ्रॉम द सेंटर. मग इथून सेंटरहून 5.5 कुठे येतं बघा? बरोबर ही लाईन मारून घ्यायची अशी. 5.5 कुठे येतं बघा? येतील कुठेतरी. दूर घेतो मी थोडं. हा, Q मी दूर घेतो थोडं, का तुम्हाला समजायला सोपं राहील म्हणून. 5.5 अंतर घ्या, OQ घेतलं. सेम असं फक्त Q पॉइंट द्या 5.5 अंतरावरती. दिला. सेंटर पासून कुठून घ्यायचं अंतर? सेंटर पासून घ्यायचं. किती? 5.5.
या 3.4ला मधात आणायचं नाही. ओ पासून बरोबर 5.5 अंतरावर क्यू पॉईंट घेतला. आता चॉक मध्ये ओ क्यू अंतर घ्यायचं. ओ क्यू किती मग 5.5. इकडे लक्ष द्या, चॉक मध्ये किती अंतर घ्यायचं ओ क्यू. या सर्वजण घेतलं. आता सेम प्रोसिजर, ओ क्यू अंतर घेऊन एक चॉक वरती एक चॉक खाली, सेम अंतर कायम, एक चॉक इथे एक चॉक इथे. ही टँजंट नाहीये, टँजंट आहे काही नाही. ही लाईन कधी सर्कलच्या बाहेर राहील, ही लाईन कधी सर्कलच्या आत राहील, याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. मारून घ्या. ही टँजंट नाही आपली, असं समजू नका ही टच नाही झाली सर. या मारून अशी एक लाईन दाखवा मला एकदा. बघा ही जी आहे तुमची आतल्या साईडला गेलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक कसं आहे, फक्त सरळ सरळ त्या लाईनला आपण डिवाइड करत असतो. अशी आतल्या साईडला आली तुमची, का आली माहितीये का तुम्हाला ती? कारण हे जे अंतर आहे 5.5 आहे, 3.4च्या दुपटीपेक्षा कमी ती, म्हणून ती आतल्या साईडला आली. आता अशी लाईन आलेली असेल म्हणजे आपण काय करतो, सरळ सरळ त्या लाईनला 2 भागामध्ये डिवाइड करतो. किती भागामध्ये? 2. काढलेले सर्वांनी समजलं? सोपं असतंय. बघा आता काय करायचं, इकडे लक्ष द्या. याला नाव द्या कोणतं एखादं, यम वगैरे नाव द्या याला. ओ क्यू डिस्टन्स 5.5 होतं. सेंटर पी आहे का? हा सेंटर पी. बर इकडे लक्ष द्या. आता परत सांगतो एकदा काय काय केलं आपण. पी क्यू सेंटर पासून 5.5 लाईन काढली, बरोबर आहे. या 2 पॉईंट एवढं अंतर घेतलं. पी क्यू एक चॉक वरच्या साईडला एक चॉक खालच्या साईडला, क्यू वर तोच चॉक सेम वरच्या साईडला खालच्या साईडला एक लाईन मारून घेतली. म्हणजे आपण सरळ सरळ काय करतो माहितीये का, या पी क्यू चे 2 समान भाग करतो. किती? 2. आता याच्यानंतर यम वरती चॉक ठेवायचा. कुठे चॉक ठेवायचा? यम वरती. यम पी डिस्टन्स घ्यायचं. किती घ्यायचं? लक्ष द्या. कुठे चॉक ठेवायचा? यम वरती. एम पी डिस्टन्स घ्यायचं, चॉक हलवायचा नाही. एम पी डिस्टन्स घेऊन सेम असं मारून घ्या. यम वर चॉक ठेवून सेम असा पी डिस्टन्स असं पूर्ण 2 सर्कलला टच करून घ्या. कुठे चॉक ठेवायचा? यम वर. परत सांगतो, असं बघा तुम्हाला दिसणार नाही. असं यम वर चॉक ठेवायचा. पी अंतर एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला घ्या. आणि जिथं टच झाली ती झाली तुमची रिक्वायर्ड टँजंट. कशी? एक ओव्हरून मारा अशी, बरोबर त्या एकाच पॉईंट मधून जाईल. आणि ही पण आता इथून बघा, माझं हे जे सर्कल आहे परफेक्ट नाही, त्याच्यामुळे ती आतून जाऊ शकते. तुम्ही बरोबर मारायचे, तुमचं बरोबर एकाच पॉईंटला टच होईल ते. आता तुम्ही समजून घ्या, थोडं भावना समजा, फक्त फिलिंग. पतंग झालाय माझा तो. समजलं? तुम्ही परफेक्ट तुमची एकच पॉईंट भेटेल तुम्हाला. कळालं का? पतंग होणार नाही. हा होतो ना, थांब थोडे घ्या लिहून. दाखवा मला. तुमच्या परफेक्ट येतील. सर्कल कितीच आहे बघा. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 4.1. आता समजून घ्या, तुमच्यासाठी मस्त छान सर्कल काढलं. 4.1 सेंटीमीटरचं. याला नावं दिलेलं नाही, मग आपण कोणती नाव देऊ शकतो? सेंटरला ओ द्या, याला पी द्या. फक्त एका गोष्टीवर लक्ष ठेवायचं. काय म्हटलेलं आहे? कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ऍट अ डिस्टन्स ऑफ 7.3. किती? 7.3. 7.3 वर बरोबर. आता 4.1 आहे किंवा सेंटरहून घेऊ शकता. ओ पासून 7.3 घ्या, त्याला नाव द्या क्यू. बरोबर आहे. आता त्याच्यानंतरची प्रोसिजर लक्ष द्या बरोबर. हे झालं तुमचं पॉइंट क्यू. आता त्याच्यानंतर काय करतो आपण? ओ क्यू अंतर घ्यायचं. किती? ओ क्यू. एक चॉक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. त्याच्यानंतर क्यू वर तोच अंतर कायम, एक चॉक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. एक लाईन मारून घ्या परफेक्ट. समजलं? थोडी आता बघा, मी पूर्ण हे हँडमेड मटेरियल आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे चाललं ते. ही झाली तुमची परपेंडिक्युलर लाईन. हा पी पॉइंट, याला एम नाव द्या. बघा काय करतो, सरळ सरळ 4.1 सेंटीमीटरचं सर्कल काढून घेतलं. त्याच्यानंतर ओ पासून क्यू पॉइंट किती दिलेला होता? 7.3. डिस्टन्स ओ क्यू किती आहे? 7.3 आहे ना.
डिस्टन्स ओ पी ही आहे तुमची रेडियस 4.1 सेंटीमीटर. याच्यानंतर काय करतो, यम ला सेंटर पकडतो. कशाला? यम ला. यम आणि ओ एवढं अंतर घेऊन बघा, यम आणि ओ असं अंतर घेऊन एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला टच करून घेतो असं बरोबर. समजला? कळालं का? बघा, यम ओ अंतर घेऊन एक वरती मारतो, इथे एक पॉइंट भेटला आणि इथे एक पॉइंट भेटला. कळालं? आता त्याला जोडून घ्यायचं फक्त. ही झाली तुमची एक रिक्वायर्ड टँजंट. आता समजलं ना, मागच्या याच्यात पतंग झाला होता, आता बरोबर झालं. थोडं थोडं तुम्हाला समजलं पाहिजे बस. एक्झाम कोणाला द्यायची? याला नाव देऊ शकता तुम्ही दुसरे कोणती, ए बी, ती सांगायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. हे झाले तुमचे रिक्वायर्ड टँजंट. आता समजलं असेल क्लिअर डिटेल मध्ये सगळ्यांना? काढा. बघा, तुम्हाला होमवर्कचा क्वेश्चन सर्कल मध्ये देतो. होमवर्क क्वेश्चन नंबर 2. याच्यातच का दिला? सेम क्वेश्चन आहे, सेम. त्याच्यात लिहू शकता तुम्ही. इकडे बघा, होमवर्कचा क्वेश्चन नंबर 2 कोणता? प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट मधला. आता बघा त्याच्यामध्ये काय दिलेले बघा. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन 6 नंबर सारखाच आहे, थोडे चेंजेस केलेले फक्त. 6 नंबर मध्ये काय म्हटलेले? 3.4 सेंटीमीटर, म्हणजे याच्या अगोदरचा क्वेश्चन 3.4 सेंटीमीटर म्हटलेलं, इथं म्हटलेलं 3.5. 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये डिस्टन्स होता 5.5, इथे किती घेतलेले? 5.7. सेम क्वेश्चन आहे. या पद्धतीनं 2 टँजंट येतील, काढता येईल. बाकी नंतर घेऊ आपण उद्या. एवढा एकच होमवर्कचा क्वेश्चन आहे, सोडून आणा.